आज आपण करणार आहोत मथुरा स्पेशल डुबकीवाले आलू. जबरदस्त चवीचे, आंबट तिखट खूपच मस्त लागतात. भाजीसाठी 2 मोठ्या आकाराचे बटाटे प्रेशर कुकरमध्ये अगदी मऊ शिजवून घेतलेत. तुम्ही 4-5 छोटे साईजचे बटाटे घेऊ शकता. बटाटे छान उकडलेले असले की पटकन मऊ होतात आणि याला ओबडधोबड कुस्करायचं, अगदी पीठ नाही करायचं. 30 सेकंदामध्ये बटाटे कुस्करले गेले. आता थोडंसं वाटण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी कोथिंबीर देठांसकट घेतली. देठांना पण छान सुंदर वास असतो. त्यासोबत 1 इंच आल्याचा तुकडा, एक मोठी मिरची किंवा आवडीप्रमाणे. मला फार तिखट आवडत नाही, तुम्हाला हवं तर तिखट मिरच्या घ्या. आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो. हे पण तुकडे करून मिक्सीमध्ये घालून घेऊया. आता हे मी बारीक वाटून घेते. फोडणीसाठी थोडंसं तेल तापवून घेऊया. तेल फार लागत नाही या भाजीला. आधी घालूया 1 चमचा जिरं. जिरं फुटायला लागलं की तेजपान, 2 सुक्या लाल मिरचीचे तुकडे, अगदी पाव चमचा मेथी दाणा. मेथी दाणा थोडासा तळला गेला पाहिजे. 2 हिरवी मिरची किंवा आवडीप्रमाणे, जेवढे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे हिरवी मिरची घालायची. आता इथे घालायचे मसाले. 1 टेबलस्पून भरून कुटलेली शोप, 2 टेबलस्पून धण्याची पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची किंवा तिखट आवडत असेल तर नेहमीच आपलं लाल तिखट. मसाला भाजला गेलाय. हलकासा धूर निघायला लागला की हे मी हिंग भिजवून ठेवला होता तो घालते. भिजवून ठेवल्यामुळे वास छान येतो. तुम्ही हवं तर पावडर घाला. आणि त्यासोबत ही जे आपण वाटण तयार केलंय हे पावडर मसाले पटकन जळतात, त्याच्यामुळे गॅस यावेळेस बंद करावा आणि नाही तर पटकन काहीतरी ओलं घालावं. आता हे 2 मिनिटं परतून घ्यायचंय. तेल कमी वाटतंय, थोडंसं तेल आणखीन घालते. अगदी 2 मिनिटं हा मसाला परतायचा आहे. मसाल्याचा मस्त सुगंध यायला लागला की आता घालूया 1 चमचाभर किंवा चवीप्रमाणे मीठ. आपली हळद घालायची राहिली, त्याच्यात पाव चमचा हळद घालून घेते. परत एकदा परतून घेऊ तेलामध्ये आणि मसाला बरोबर. हळद चांगली मिक्स झाली की आता घालूया हे कुस्करलेले बटाटे. छान मसाला बरोबर मिक्स करून घेऊ. थोडीशी कसुरी मेथी हाताने कुस्करून घालते. पण मसाल्यात 1-2 मिनिटं परतून घेऊ. आता घालूया मटर. उन्हाळा आहे, मटर नसतील अवेलेबल, नाही घातले तरी चालते. आणि त्यासोबत ढोपळभर पाणी. ढोपळभर म्हणजे मी मिक्सीच्या भांड्यात पाणी घालून घेतलंय, हे भरून घालते आणि अजून पण घालणार. याला डुबकीवाले आलू म्हणतात, म्हणजे याच्यात पाणी भरपूर असतं. आणि जशी भाजी शिजते तशी बटाट्यामुळे ती घट्ट होते, तर इतकी पानचट नंतर राहणार नाही. अजून अर्ध मिक्सीचं भांडं पाणी घालते. 2-3 मसाले घालायचे अजून राहिले, ते पण घालून घेऊया. हे आहे आमचूर पावडर. 1 टेबलस्पून भरून आमचूर पावडर. त्यासोबत पाव चमचा किंवा अर्धा चमचा गरम मसाला आणि ताजी कुटलेली काळी मिरी. आता या भाजीला मंद आचेवर चांगलं उकळू द्यायचं. या भाजीमध्ये हिंगाचं प्रमाण भरपूर असतं. हिंग भिजवून ठेवला की हिंगाचा वास खूप छान येतो आणि मंद आचेवर उकळल्यामुळे बटाटा आणि मसाल्यामुळे छान रस्सा तयार होतो. जरी याला डुबकीवाले आलू म्हटले तरी पानचट नसतात आणि रस्स्याला खूप सुंदर चव असते. भाजीला मस्त उकळी आली आहे. 7 मिनिटं झाली आहे उकळता उकळता. भाजी थोडी घट्टही झाली आहे. आता घालूया कोथिंबीर आणि गॅस बंद करून 10 मिनिटं तरी भाजीला आराम करू द्यायचा, म्हणजे अजूनही घट्ट होते आणि चव पण खूप छान लागते. ही भाजी जर 1-2 तास आधी करून ठेवली सर्व करायच्या आधी तर एकदम उत्कृष्ट चव लागते आणि थोडीशी आळते पण, म्हणजे घट्टसर होते. आता झाकण ठेवून त्याला मुरू देऊ. आपले उत्कृष्ट चवीचे डुबकीवाले आलू तयार आहेत. हे सर्व केले जातात उडदाच्या पुरी बरोबर, ज्याला बेडमी किंवा बेडई म्हणतात. आग्रा, ग्वालियर, मथुरा त्या एरियामध्ये खूपच पॉप्युलर आहे आणि अतिशय सुंदर लागतात चवीला. तुम्ही पण हे खाल्ले आहेत का? मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा.